जय शिवराय मित्रांनो, कसे आहात? आय होप सगळे व्यवस्थितच असाल. तर फायनली मित्रांनो 3 वर्षापासून प्लॅनिंग करून कॅन्सल करून आम्हाला एक सक्सेसफुल प्लॅन करण्यात यश आले. भाई साहब कुछ ज़्यादा नहीं हो गया ये? मतलब कुछ भी. तर मित्रांनो या ट्रिपचा आमचा टूर प्लॅन काही असा होता. तर सर्वात पहिले जेजुरी, तिथून खंडोबारायाचे दर्शन झाल्यानंतर कोल्हापूरला जायचं, कोल्हापूरच्या देवीचे दर्शन घ्यायचे आणि त्यानंतर शाहू पॅलेसला भेट द्यायची आणि पुढे गणपतीपुळ्याला जायचं आणि तिथून रायगडसाठी निघायचं. तर काय केली मग गाडीची टाकी फुल आणि निघालो आम्ही. मित्रांनो आता वाजताय 12. डिझेल टाकून 2 तास झाले. जवळपास 10 वाजता आम्ही घरून निघालेलो आहे. तर फायनली आम्ही जेजुरीला पोहोचलो. तर जेजुरीला जवळपास रात्री 3:30 वाजले होते. मित्रांनो आता रूम मध्ये आलेलो आहे. बाहेरचा व्हिडिओ नाही घेतला, तो सकाळी घेऊ. आता वाजलेले 4. थोडा आराम करतो, 1-1.5 तास आराम करू आम्ही आणि त्यानंतर सकाळी आंघोळ करून जाऊ आपण दर्शन करायला. A few minutes later. तर मित्रांनो आता झोपेतून उठलेलो आहे आम्ही. आंघोळ केली आणि आता जस्ट चहा प्यायला आलेलो आहे. तुम्हाला पहिले ओळख करून देतो व्यवस्थित. हा आदित्य शेजूळ, आमचा जिगरी मित्र. हा पवन शेजूळ, हा अक्षय शिंदे आणि हा सिद्धार्थ पवार. हा नाश्ता करून वर जायचं आता. इकडं तर मित्रांनो हे जे दिसत आहे फोटोमध्ये ते पण एक ब्लॉगरच आहे आणि आपण रात्री यांच्याच रूमवर थांबलेलो होतो. तर मित्रांनो राहण्यासाठी रूममध्ये एकदम उत्तम व्यवस्था आहे आणि आंघोळीसाठी गरम पाण्याची पण व्यवस्था त्यांनी केलेली. तर मित्रांनो जर कोणाला जायचं असेल तर मी त्यांचा नंबर आणि ID डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. तर त्यानंतर आम्ही निघालो गड चढण्यासाठी. तर मित्रांनो इथे घेतला आम्ही भंडारा. इथूनच गाड्याची पहिली पायरी चालू होती. तर पहिल्या पायरीवर आम्ही केली पूजा आणि तिथून निघालो समोर. तर मित्रांनो फायनली गडावर आल्यानंतर गर्दी कमी असल्यामुळे आमचे लवकरच दर्शन झाले आणि दर्शन केल्यानंतर आम्ही भंडारा उधळला सर्वांनी आणि निघालो खाली. तर मित्रांनो हे आहे गणेश भाऊ, यांची ओळख करून द्यायची बाकी होती. दर्शन करून खाली आल्यावर आम्हाला खूप भुका लागलेल्या होत्या, त्यामुळे आम्ही ऑस्करवाडी मिसळवर गेलो आणि तिथली फेमस मिसळ सांगितली.
जेवण झाल्यानंतर आम्ही निघालो कोल्हापूरला जाण्यासाठी. तर मित्रांनो, फायनली आलो आपण कोल्हापूरला. बघतो तर काय दर्शनासाठी भली मोठी लाईन लागलेली होती. मग काय दूरदर्शनच घ्यावं लागलं, कारण वेळ खूप कमी होता, आम्हाला पुढे पण जायचं होतं. आणि दर्शन केल्यानंतर आम्ही निघालो शाहू महाराजांचे संग्रहालय बघण्यासाठी. मधले फोटो व्हिडिओ काढण्यासाठी मनाई असल्यामुळे मधले तर व्हिडिओ ते नाही घेता आले. भावांना जर कोल्हापूरला कधी गेले तर एकदा नक्की भेट द्या शाहू पॅलेस. इथे त्यांच्या काळातील शस्त्रे अस्त्रे, त्यांनी केलेल्या शिकारी व त्यांची जीवनशैली, जीवनातील वापरलेल्या वस्तू सर्व आपल्याला बघायला मिळतात. आणि भावांनो, जेव्हा आपण पॅलेसमध्ये एंटर करतो असं वाटतं जणू आपण त्यांच्या काळातच आलेलो आहे की काय. पॅलेस बघितल्यानंतर आपण निघालो जेवण्यासाठी. त्याच्यानंतर जेवण केले आणि निघालो गणपतीपुळेसाठी. तर मित्रांनो, फायनली आम्ही पोहोचलो गणपतीपुळेला. आणि इथे आल्यानंतर आम्ही पहिले बघितली रूम. हे दाखिले दुसरी देऊ राहिले काय. आणि रूम बघितल्यानंतर जास्त थकलेलो असल्यामुळे लगेचच आम्ही झोपलो. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, आत्ताच झोपेतून उठलो आहे आणि आता जवळपास टाईम होतो आहे 7:22, म्हणजेच 7:30 वाजलेले जवळपास. ಲಡ್ಡು ಮುತ್ಯನ ಅವತಾರ ಈಗಿನ ಸಂಚಾರಿ ದೇವರ, ಲಡ್ಡು ಮುತ್ಯನ ಅವತಾರ ಈಗಿನ ಸಂಚಾರಿ ದೇವ. त्यामुळेच बोलतात मित्रांसोबत फिरण्याची एक अलगच मजा आहे. तर असो, त्यानंतर आम्ही निघालो नाश्ता करण्यासाठी. आणि नाश्ता करून आम्ही निघालो बीचकडे. आणि जाता जाता आम्हाला दिसले कोकणचे टी-शर्ट, आय लव्ह कोकण. पाण्याची चवाने राणी, शांती आनंदाची नदीच ग्वाही, सारवलेला खडा मातीतले खेळ, अशी गर्द छाया कुठेच नाही.
दोस्तों, हम गणपतिपुरे के बीच पे आए थे। ये आकाश भाऊ, ये सिद्धार्थ, ये पवन, ये अरे हमारा गुलाबप्पा और ये मैं। अब ये बनाना राइड करने जा रहे हैं। उनको जाके बीच में उल्टा गिराएंगे वो अभी। ये हमारे आकाश भाई बोल रहे हमें अंदर जाके गिराओ। इनको तैरना भी नहीं आता। खुद की भी सुन ले कभी, कुछ बात गलत भी हो जाए, कुछ देर ये दिल भी खो जाए, बेफिक्र धड़कने इस तरह से चले, शोर गूंजे यहाँ से वहाँ। सूरज डूबा है यारो तो घुट नशे के मारो, रास्ते भुला दो सारे घर बार के। सूरज डूबा है यारो तो घुट नशे के मारो, दम तुम भुला दो सारे संसार के। Ask me for anything, I can give you everything. रास्ते भुला दो सारे घर बार के। Ask me for anything, I can give you everything. हम तुम भुला दो सारे संसार के। अता पता रहे ना किसी का यही रहे ये पल जिंदगी का, के खुद गर्ज सी ख्वाहिश लिए बेसास भी हम तुम जिए है गुलाबी गुलाबी समा। सूरज डूबा है यारों तो मुर्शिद हमारे साथ बड़ा जुल्म हुआ है। मुर्शिद किधर गया? हेलो, एन्जॉय करून त्यानंतर आम्ही फ्रेश झालो आणि निघालो गणपतीच्या दर्शनासाठी. मध्ये फोटो व्हिडिओ अलाउड नसल्यामुळे फोटो तर नाही घेऊ शकलो, पण दर्शन झाल्यानंतर आम्ही घेतला तेथील महाप्रसादाचा लाभ आणि ते झाल्यानंतर आम्ही निघालो रायगडकडे. तर मित्रांनो, रायगडचा ब्लॉग सेकंड ब्लॉग येणार आहे, कारण रायगडचा ब्लॉग ही खूप मोठा आहे आणि याच्यापेक्षा जास्त इन्फॉर्मेशन त्या ब्लॉगमध्ये असल्यामुळे तो मी सिंगलच ब्लॉग बनवलेला आहे. तर एन्जॉय करा आणि नेक्स्ट ब्लॉग बघायला विसरू नका. थँक्यू.